झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात गणेशोत्सवासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। उत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी ठिकठिकाणी तब्बल 1500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। मिरवणुकीदरम्यान प्राण्यांचा वापर आणि वाद्य वाजवण्याबाबतही पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत। पुण्यामध्ये गणेशोत्सवाची आगळीवेगळी धूम असते। मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या पुण्यातल्या गणेशोत्सवाची खासियत निराळी आहे। पुण्यात गणेशोत्सवाच्या काळात भक्तिसागराला जणू उधाण आलेलं असतं। मात्र पुण्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उत्सवादरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळी पोलिसांची करडी नजर असणार आहे। तब्बल 1500 सीसीटीव्ही कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत। सीसीटीव्ही लावण्याबाबत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आणि सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेतलाय। जवळपास 1500 कॅमेरे या विसर्जन मार्गावरील रस्त्यावरती विशेषतः ह्या इस्टॅब्लिशमेंटच्या बाहेरच्या बाजूला, जेणेकरून ह्या विसर्जन मार्गावरती पूर्णपणे लक्ष राहील या कॅमेऱ्याचं, या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। दुसरीकडे विसर्जन मिरवणुकीमध्ये प्राण्यांचा वापर करण्यावरही काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत। तसंच गणेशोत्सवामध्ये शेवटचे 4 दिवस रात्री 12 पर्यंत पारंपरिक वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे। शिवाय विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री 12 नंतर पारंपरिक वाद्यच वाजवता येणार आहेत। नॉईज पोल्युशन डिपार्टमेंट आहे, त्यांचे अधिकारी कर्मचारी देखील याबद्दल ह्या नॉईजचं पातळी किती आहे त्याचे रीडिंग घेतात। त्यामुळं त्यांनी ते जर रीडिंग घेतलं आणि तक्रार केल्या तर संबंधितांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून 12 नंतर विशेषतः सर्वांनीच याबद्दल खबरदारी घेणं आवश्यक आहे। एकूणच गणेशोत्सवासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे। हा उत्सव विना विघ्न पार पडावा हेच साऱ्यांचं विघ्नहर्त्याला साकडं। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।